सुंदर असं हे प्राथमिक रुग्णालय दिसतंय. नेमकं कुणाच्या माध्यमातून आणि ते काय काय सेवा नाही का रुग्णांकरता काय सेवा आणि काय सांगाल याबद्दल? या ठिकाणी रुग्णालय जर पाहिलं असेल तर या ठिकाणी हा जो पतार बसवलेला आहे हा या ठिकाणी विद्यमान जिल्हा परिषद तुळशीताई बोर यांच्या माध्यमातून पाठपुराव्याने जिल्हा परिषद मार्फत बसवला आहे. या ठिकाणी गट्टू दिसतात. हे गट्टू ही इमारतीची डागडुजी केलेली पूर्वी काळी ही इमारत पूर्ण मोडकळीस आली होती, परंतु याचं सुंदर असं म्हणजे या ठिकाणी खर्च करून बनवण्यात आलेले आहे आणि अत्यंत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे निधी टाकून या ठिकाणी इमारतीचं काम करण्यात आलेलं आहे. हे वॉल कंपाऊंडचं पण काम करण्यात आलं आहे. हे पहा तुम्ही या ठिकाणी जर पाहिलं तर गावाच्या अत्यंत मध्यवर्ती ठिकाणी ही इमारत आहे. हा गावातला मेन चौक म्हटलं तरी चालेल. म्हणजे या ठिकाणी हे वॉल कंपाऊंड असो, हे गट्टू असो, इमारतीचं काम असो, या ठिकाणी पहा साहेब या ठिकाणी हे बस स्टँड झालं आहे. हे बस स्टँड हे पण जिल्हा परिषद मार्फतून झालेलं आहे. म्हणजे ज्या ठिकाणी माझी जिल्हा परिषद सदस्य जे आहे म्हणजे प्रमोद शेट्टी यांच्या निधीतून हे काम झालेलं आहे. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच कुठं ना कुठं त्याला हातभार आहे. या ठिकाणी हा जर रस्ता पाहिला घाटाकर रस्ता जातो. या ठिकाणी ही छोटीशी वस्ती आहे. हे कॉन्क्रिटीकरणाचं काम सुद्धा या ठिकाणी 25-15 असो म्हणजे जिल्हा परिषद निधी या ठिकाणी दिला जातो. जिल्हा परिषदेअंतर्गतच या ठिकाणी हे काम झालेलं आहे. हे पहा या ठिकाणी ह्या बस स्टँडपासून बाजूच्या बाजूने जर पाहिलं ह्या बाजूनी हा TDC बँकेक ही TDC बँकेकडे जाणारा रस्ता हा सुद्धा कॉन्क्रिटीकरण हे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे. पूर्ण चौकात सुद्धा या ठिकाणी जिल्हा परिषद बँकेच्या तिथं या ठिकाणी कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे. या ठिकाणी हे पहा मला जर तुम्ही जर पूर्ण दिवस जर दिला तरी मला दिवससुद्धा पुरणार नाही या ठिकाणी कामं सांगण्यासाठी. ही झालेली कामं आहे, ही काय आश्वासनं नाही. आश्वासन आणि झालेली कामं साहेबाच्या जमीन असा जब हे माझे मुद्दे कोणीच करू शकत नाही. केलंय आणि आम्हाला बरंच काही करायचं आहे.